डॉक्टर, तुम्ही गोपाळ बनून आलायत खरं, पण आमचा खरा गोपाळ दादा कुठं आहे? का त्याला पण तुम्ही? डिंपल, मला हे फालतू प्रश्न विचारण्यापेक्षा आपल्याकडे 2 कोटी कसे येतील याचा विचार कर. ही जो एनर्जी आहे ना, तो विचार करण्यात घालाव. सो की बात बोले तुम. कशाला मी आपण काय प्रश्न विचारते? 2 कोटी रुपये कसं कमवायचं याचा विचार केला पाहिजे. खरंय. पण मला ना एक डाऊट आहे. नाही म्हणजे जेव्हा तुम्ही कातरवाडीतनं पळून गेला त्यावेळेस तुम्ही दुसऱ्या देशात कुठंतरी लांब पळून जायचं होतं ना. कातरवाडीच्या जवळच गाव निवडायची काय गरज होती? सांगतो तुला सगळं सांगतो. तू एक काम कर, तिथनं सरळ नाही, डायरेक्ट कातरवाडीला जा. अजिबात कुठे आधीमध्ये थांबू नकोस. यो, काय झालं तुमच्या डोळ्याला? बघू काय झालं डोळ्याला. काय गेलं डोळ्यात आता नेमकं? मस्त चाललंय की काम. नाही ते गोपाळ दादाच्या डोळ्यात खुपतंय काहीतरी. बघू बघू. नाही थांबा गेलं वाटतं डोळ्यातलं. नक्की ना? आणि काय ग, तू दिवसभर इकडंच आहे? आता काय भावाच्या दुकानात मुक्काम करायचा विचार आहे का काय? चल घरी. मी बी त्यांना तेच सांगतोय बरं का, की घरी जावा, पण ऐकणं झालं त्या. तिचं सोडा, तुम्ही पण चला घरी. सगळ्यांची जेवायची वेळ झाली आहे आणि डबा नाही आणला मी. चला. अहो ही जरा अर्जंट आहे. कारण नका देऊ. आधी जेवा आणि मग काय काम करायचं ते करत बसा. चला चला चला. होय गोपाळ दादा, खरं बोलतायत त्या. नाही म्हणजे पोटाला चिमटा काढून काम करण्याची काय गरज आहे? पोटासाठीच कमवतोय ना आपण. चला चला जेवायला चला घरी. हा चला. लाली वहिनी, तुमची आणि गोपाळ दादाच्या लग्नाची गोष्ट सांगा की मला. म्हणजे कसं झालं वगैरे असं. काय झालं? नाही म्हणजे माझं काही चुकलं का? तुम्ही एवढे गप्प बसल्यात ती. तुमचं प्यार नाही एकमेकांवर? असं काही नाही. खरं सांगू का, आमचं तर लव्ह मॅरेज आहे, पण जगाला दाखवायला अरेंज मॅरेज. आणि काही वर्ष इथं नव्हते ना, परत आले आणि असलो प्रेमात पडलो आम्ही एकमेकांचं. एवढं प्रेम करतो ना आम्ही का आता तिसरं कोणी आम्हाला वेगळं करूच शकत नाही. आणि केलं तर? केलं तर त्याचे काय हाल होतील आणि काय हाल केलेत यांना चांगलं माहिती. असं काय केलं हो यांनी? अहो काय नाही, म्हणजे नवरा बायकोच्या मध्ये जर का तिसरं कुणी आलं तर एखादी बायको काय करू शकते, तेच केलंय यांनी. हा, काय पण म्हणा लाली वहिनी, तुम्ही गोपाळ दादाला चांगलंच मुठीत ठेवलंय. अगं त्यातच गंमत असते. तुझं लग्न नाही ना झालं, तुला नाही कळणार. खरं आहे, आमचं कुठं नशीब आहे ना तुमच्यासारखं. माझ्यासारखं नशीब म्हणजे? म्हणजे काय नाही, आता बाकीची स्टोरी नंतर सांगते. मला लय भूक लागली. निघायचं का आपण? चला. तुम्हाला सगळं स्वयंपाक येतोय? मग अजय, काय बी म्हण, तू वाटतच नाहीस म्हातारी म्हणून. अजून बी तशीच आहेस तरुण. इश्श, तुझं आपलं काहीतरीच असतं. अरे पण हो बरोबर आहे. मी जर अशी गावातनं चालले ना तर तरुण पोरं अजून शिट्ट्या मारतात आणि सारखं माझ्या माग येतात. अजय, बघ आपला मित्र आला. ए गोपाळ, कसा आहे? तुम्ही घरी कसं काय? खूप दिवस झालं म्हणलं दोस्ताची गाठभेट घेऊन यावं. सगळं नीट चालू आहे ना काम? या की गप्पा मारू आपण. या या, आलो मी लगेच आलो. हा, तुझं काय? चल की. चला.
दादा एक विनंती बरं का, घरापर्यंत नका नाही राहू. म्हणजे मी देणारे पैसे, मी तुमचे पैसे देणारे पैसे घेऊन कुठं पळून जाणार आहे का? 2 करोड ही लय मोठी अमाऊंट आहे. ती जमवण्यासाठी वेळ लागेलच की. पैसे जमवण्यासाठी दिवसभर मेहनत घेतोय मी. मेहनत? अरे सगळी मेहनत बघितली आम्ही तुझी दिवसभर. घरामध्ये आमरस खातोय, दुकानात गुलू बोलतोय. तुला काय वाटलं आमचं लक्ष नाही? ए तू भाईला जरा जास्त हलक्यात घ्यायला लागलाय रे. भाईची जर सटकली ना तर वाड्यातल्या एकेकाला उचलून गोडाऊन मध्ये नेईल. सगळ्यांचं पार्ट काढेल, मार्केटमध्ये विकल आणि राहिलेली रक्कम सगळी जमा करून घेईल. त्यामुळं भाईला गंडवायचा विचार नको करू. हा नाही हो, मी कुठलाच विचार करत नाही, कसलाच विचार करत नाही. फक्त एकच विचार करतोय, 2 करोड रुपये कसे देता येते. 2 करोड लय मोठी अमाऊंट आहे हो. असे खिशात घेऊन कोण फिरतं? घरात पण नाही ठेवत. लोकांकडनं जमा करायला लागेल का नाही? ए ते नको सांगू आम्हाला. कुठनं आणायचे, कसे आणायचे, कुठून आणायचे ते तुझं तू बघ. बाईला फक्त पैसे पाहिजेत. दादा मी तुमचे पैसे देणार हो, 100% देणार. फक्त एक तुम्हाला विनंती करतो, घरापर्यंत नका येऊ राव. ए ते भाई सांगल आणि भाई ठरवणार. आणि हा भाई कधी कुणाला माफ करत नाही, डायरेक्ट साफ करतो. चल रे. काय बघीन पण हा बघितलं का गोपाळचं दुकान? कसं वाटलं? या भाईला जरा पण दमधीर नाही. ही तर हिची काय गरज होती? आता घरातल्यांना जर कळलं ना तर डॉक्टरचं माझं भिंग फुटल आणि पैसे तर जातील, पण दोघांना पण जेलमध्ये जावं लागल. ऐ हा आत्या काहीतरी विचारतायत. हा 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 काय म्हणतेस काकी? अगं मी म्हंटल गोपाळचं दुकान कसं वाटलं तुला? दुकान लय भारी आहे, 1 नंबर हात बसलाय बघा गोपाळ दादाचा. मॅरेज काय हो, ती बाहेर माणसं कोण होती? कोण होती ती माणसं? मित्र होते आणि कोण होती? बरं ठीक आहे, चला तुम्ही हात पाय धुवून घ्या, मी जेवायला वाढते. चल का? कालपासून बघते तुमच्या वागण्यात काहीतरी गडबड आहे. काय चाललंय नक्की? कुठं काय चाललंय? मी तुम्हाला आधीच सांगितलंय, माझ्यापासून काय लपवून नाही ठेवायचं. जे काय लपवत असेल ना आत्ताच्या आत्ता सांगा. ह्या वेळेला काही गडबड केलीत ना मी वाचवायला नाही येणार, अडकवायला येईन. काय लालीची तुम्ही, तुमच्या डोक्यातला संशय जायनाच झालाय. दिवसेंदिवस संशय वाढतच चाललाय. सगळं तुमच्या समोर घडते तरी तुम्ही माझ्यावर संशय घेताय. थकलो बाबा सांगून सांगून. हॅलो हॅलो. हा ग वाटत रेंज नाही. हा रेंज ना थांब, मी बाहेर येऊन बोलते. हा आलीच. मला असं का वाटतंय हे दोघे पण माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत.